क्लासवरून येताना तरुणीला ट्रकची धडक, डोक्यावरून चाक गेल्यानं जागीच जीव सोडला. नाशिक. क्लास सुटल्यानंतर दुचाकीने घरी निघालेल्या तरुणीवर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तरुणी ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी ट्रक चालकाला चोप दिला. त्यामुळे परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता, तर काही वेळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिक शहरातील वडाळा रोड परिसरात सदर अपघात दुपारच्या सुमारास घडला आहे. या अपघातात सुहाना शेख, वय वर्ष 16 असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. सुहाना ही मूळची पश्चिम बंगालची राहणारी असून काही दिवसांपासून आई वडिलांसोबत नाशिकला राहत होती. तर कालच सुहाना आपल्या भावासोबत पश्चिम बंगालहून नाशिकला आली होती. यानंतर आज क्लासला गेली असताना तिच्यावर काळाने घाला घातला. दुपारच्या वेळी सुहाना ही खाजगी क्लासला जात असते. रोजप्रमाणे दुचाकी घेऊन ती गेलेली होती. दुपारी क्लास सुटल्यानंतर सुहाना घरी जाण्यासाठी वडाळा रोड परिसरातून जात होती. याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच सुहाना हिचा तोल जाऊन ती खाली पडली. रस्त्यावर खाली पडताच सुहाना ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडली. यात तिच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी लागलीच धाव घेतली. अपघात झाल्याने वडाळा रोड परिसरात स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते. यावेळी संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला चांगलाच चोप दिला. यामुळे वडाळा रोड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संतप्त नागरिकांना शांत करत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 नाशिक.